यस ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतोय. लेट्स स्टार्ट द मॅच. पहिलीच मॅच प्रारंभिक सामना आपण पाहतो. वैभवजी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पंचांच्या उजवीकडून तयार आहेत. ऑन स्ट्राईक जयेंद्र कडू या खेळाडूंना आपण पाहतोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल टॅप केलाय आणि फिल्डरच्या हातामध्ये. सुरुवात मात्र दमदार होतीये. समोरच्या टीमचा प्रमुख खेळाडू मात्र पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होतोय. परफेक्ट स्टार्ट. तुषार रसाळ उर्फ बाळा यांच्या माध्यमातून पकडलेला हा झेल आणि सुरुवात मात्र गोड केली आहे. नक्कीच एक वेल एक्सपिरियन्स्ड अँड टॅलेंटेड प्लेयर म्हणून त्यांची ओळख आहे आणि जबरदस्त स्टार्ट मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगला हॅलो. आता आपला 12th मॅन इथे कोणीच नाहीये एक्स्ट्रा खेळाडू. आजच्या क्वालिफाईंग नॉकआउट स्टेजच्या मॅचेस आहेत. आपल्या खेळाडूच्या नावावर ज्या धावा बनतील, विकेट्स येतील, त्या जर त्या योग्य खेळाडूच्या नावे गेल्या नाही तर आपल्याला जे काही बक्षीस असेल ते मिळणार नाही. नंतर वादावादी नको. कोणीतरी एकाने यावं इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी बॅटिंगला जाणार असेल त्याने इथे यावं. टी शर्ट नसेल, ट्रॅक नसेल तरी चालेल. कोणता एक्स्ट्रा खेळाडू समर्थकही चालेल. रुपेश इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू आपण पाहतोय. हसुरामजी नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत. लेफ्ट आर्म विरुद्ध लेफ्ट आर्म. हा प्रकार बॉल यावेळेस बीट केलाय. गती आहे, टप्पा अचूक आहे. गुडलेन स्पॉट वरती चेंडू लँड झाला आणि त्यानंतर घेतलेला अतिरिक्त बाउन्स ने मात्र बॅट्समन बीट झाला. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातंय की सुरुवात चांगली असेल तर शेवट 50% चांगलं झालंय असं आपण समजतो आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी होती. बिलियनियर चॉईस या टीमची. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लॉंग ऑन मध्ये पकडलेला सोप्पा झेल आणि आणखी एक खेळाडूचा संपवला इथे खेळ. दीप पाटील यांनी पकडलेला झेल. खूप सुरेख या ठिकाणी सुरुवात होती ती बिलियनियर्स ग्रुप या टीमची आणि जरी मरी नागाव टीम ला मात्र आता विचार करण्यास भाग पडलाय. जेव्हा टॉस झाला खऱ्या अर्थाने बिलियनियर्स ग्रुपचे कॅप्टन म्हटले होते की थोडीशी नमी आहे, थोडासा ओलावा आहे मैदानावरती, त्याच्या प्रभावामुळे आम्ही गोलंदाजी स्वीकारतोय, क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि हा अभ्यास बघा किती कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चौथ्या क्रमांकावरती आलेत सूर्यकांत. 2 खेळाडू बाद झाले. त्यानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर अजूनही एक खातं उघडलं नाहीये. सूर्यकांत नवीन बॅटर आपण पाहतोय, राईट हँड बॅटर. खऱ्या अर्थाने जशी पहिली विकेट गेली जयेंद्र कडू यांची असं वाटलं होती की लेफ्ट आर्म बॅटर कुठेतरी आक्रमक होईल. आक्रमक झाला जरूर परंतु तेवढं एलिव्हेशन नव्हतं आणि दुसरी विकेट देखील गेली. 3 बॉल 0 रन आणि 2 विकेट. फुललेंचा बॉल होता. यावेळेस शफल झाले. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेग झोन मध्ये मारायचं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, परंतु बॅटची एज घेतली आणि शॉर्ट फाईन लेगला पकडलेला हा तिसरा झेल. आशीर्वाद पवार यांनी पकडलेला हा झेल. बघा फिल्डर इज द बॅकबोन ऑफ बॉलर असं म्हटलं जातं. गोलंदाजाच्या पाठीचा कणा कोण असेल तो क्षेत्ररक्षक असतो आणि हा पाठीचा कणा इतका मजबूत असेल तर कोणतीही टीम अगदी सहज मॅच जिंकू शकते. हा नक्कीच टाइम देखील तोच आहे. 9:15 जसा शेअर मार्केट ओपन होतो त्यानंतर तो अप झालाय की एकदम डाऊन झालाय, क्रॅश झालाय ते आपल्याला 9:15 समजतं, परंतु इथे समोरच्या टीमला क्रॅश करण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय. गोलंदाज वैभव पाटील अफलातून स्टार्ट. 4 बॉल मध्ये एकही धाव न देता फलंदाज बाद केले 3. बॅटर जितू आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट बॅटिंग टीम कडून देखील पाहायला मिळतंय. पंच केला यावेळेस आणि कव्हर पॉइंट झोन मध्ये मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बाळा यांनी जी पहिली कॅच टिपलेली त्यांच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. सिंगल आली. धावसंख्येचा होतो या ठिकाणी श्री गणेशा आणि 1 धाव आपण पाहतोय धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. जितू आणि त्याचबरोबर हसुराम
घरत. कालच्या दिवसामध्ये आपण मला वाटतं हसुराम भोईर या खेळाडूंना पाहिले. आज हसुराम घरत यांची बॅटिंग कशा पद्धतीने होते ते मात्र पाहायचंय, कारण ओपनिंगला आलेले खेळाडू आहेत. आता त्यांना जबाबदारीने मात्र क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारायचं होतं, परंतु बीट केलंय गोलंदाजाने, वेगाने खऱ्या अर्थाने बीट केलंय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाराच्या अखेरीस आपण पाहतोय 1 धाव फलकावरती लागलेत आणि फलंदाज बाद झालेत 3. हा नक्कीच, मी ऑफिशियल्सला देखील विनंती करेन की आपण देखील सूचना द्यायची आहे. टाइम लिमिट आहे प्रत्येक ओव्हरसाठी, प्रत्येक इनिंगसाठी आणि प्रत्येक मॅचसाठी एक डेफिनेट टाइम लिमिट आहे. त्या टाइम लिमिटमध्येच आपण खेळ करायचा आहे. खेळाडूंना देखील विनंती असेल. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय दीप पाटील यांना, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगला झेल टिपला. खरोशी टीमचे एक एक्सपिरियन्स्ड प्लेयर ते आहेत आणि या मॅच मध्ये मात्र खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये एक झेल टिपला सीमारेषेलगत आणि आता आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती राईट टाइम ओव्हर द विकेटने तयार आहेत. जिती ठाकूर यांच्यासाठी यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी आहे, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. वेल जज कॅच टेकन बाय फिल्डर. आणखी एक फलंदाज या ठिकाणी होईल बाद. नक्कीच लीगचे अध्यक्ष किरणजी खानावकर आणि मला वाटतं ते संघ मालक देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी झेल टिपलाय. आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय पीडी शेठ भोईर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच बिलिनियर्स ग्रुप टीमचे प्रेरणास्थान पीडी शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावरती आणि या स्पर्धेचा आस्वाद आपण इथूनच घ्या. न्यू बॅटर रुपेश म्हात्रे. रुपेश म्हात्रे. प्लीज लास्ट कॉल आहे. मी बॅटिंग टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, एक अतिरिक्त खेळाडू आपण पाठवा. जेव्हा आपली फिल्डिंग असेल तेव्हा फिल्डर गेला तरी चालेल प्लीज. रुपेश म्हात्रे नवीन बॅटर आपण पाहतोय. हा बॉल निर्धावालाय, डॉट बॉल येतोय. खूप चांगला खेळ आपण पाहतोय दीप पाटील या गोलंदाजाकडून. जशी सुरुवात केली पहिल्या गोलंदाजाने वैभव पाटील यांनी जी सुरुवात केली त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. हा प्रकार बॉल होता, पुन्हा एकदा बॅकफुट पंच करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि थर्ड मॅन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दबाव आहे, आता प्रेशर आहे, आता धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके मारावे लागतील, निदान मोठे फटके नाही तर सिंगल डबलला प्राधान्य देऊन धावफलक जरी हालतं ठेवलं तरी देखील एका गोलंदाजावरती प्रहार करून एक डिफेन्सिव्ह टार्गेट सेट केला जाऊ शकतो. परंतु तशी बॅटिंग आता करावी लागेल. नक्कीच चांगला क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. आता गरज आहे विकेटची देखील, गरज आहे धावांची देखील. सिंगल आली आहे, सिंगलच्या सहाय्याने 2 धावा धावफलकावरती लागल्यात. धीमी गती आपण पाहतोय, शांतमय वातावरण आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण पाहतोय चालू असलेली ही मॅच. 10 दिवसीय स्पर्धा आहे, रायगड प्रीमियर लीग 2025 हे पर्व आणि आजचा 10वा दिवस, आजचा शेवटचा दिवस. सुरुवात खूप चांगली झाली या स्पर्धेची, शेवटचा दिवस आहे. शेवट आता गोड होण्यास काही क्षण बाकी आहेत आणि आजच्या दिवसातील आपण पाहतोय प्रारंभिक सामना, पहिली मॅच. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मी सांगतोय
बिलिनियर्स ग्रुप वर्सेस जरीमरी नागाव या टीम दरम्यान चालू असलेली ही मॅच आहे. पहिलं सत्र आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करते बिलिनियर ग्रुप आणि बॅटिंग साठी आपण पाहतोय जरीमरी नागाव ही टीम. प्रमुख खेळाडू थोडेसे अपयशी ठरले, थोडेसे बॅकफुटला त्यांचा खेळ आपण पाहिला. 4 विकेट गेल्यात, धावा झाल्यात फक्त 2. सेकंड ओव्हर इज ऑन प्रोग्रेस. दीप पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. आणि प्लीज आपण थोडा वेळ कमी घ्या, मी टीम कॅप्टनला विनंती करेन. राऊंड विकेटने बॉल शफल होऊन मागे मारण्याचा प्रयत्न. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे. 22चा हा चौकार, पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय. बाईज असो, लेग बाईज असो, अवांतर असो, कशाही येऊ देत, धावा गरजेच्या आहेत. आणि त्या धावा मात्र आल्या 4. नानाजी दिवेकर या स्पर्धेचे आणि असोसिएशनचे उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले स्वागत आहे. गुड मॉर्निंग, वेलकम. यावेळेस मात्र मोठा फटका मारलाय. ऑन साइडला फिल्डर आहे, बराच दूरवरून धावत आले, परंतु चेंडू मात्र सेफली लँड झाला जमिनीवरती. तत्पूर्वी डबल येईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 40+, 50+ चे खेळाडू आणि बघा काय फिटनेस आहे. धावून 3 रन कंप्लीट केल्यात. तिहेरी धाव या ठिकाणी आली आणि षटक मात्र या ठिकाणी संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या 9 धावा. स्कोर 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बाद 9 अशी अवस्था आपण पाहतोय नागाव टीमची. हसुरामजी घरत आणि त्याचबरोबर रुपेश म्हात्रे ही जोडी आपण पाहतोय मैदानावरती खेळतीये. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंचं सत्र अजून बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये जेवढ्या जास्त धावा येतील तेवढं नागाव टीम साठी चांगलं आहे. त्या धावा मात्र आता जमाव्या लागतील. आणि नेक्स्ट मॅच ज्यांची असेल लक्ष्मी एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर. दोन्ही टीम कॅप्टन तुषार शर्मा उर्फ मन्नी, एक प्रोफेशनल क्रिकेटर, टीम कॅप्टन, आणि त्याचबरोबर पोलादपूर टीम कॅप्टन संदीप कदम. दोन्ही टीम कॅप्टन. जो इनिंग ब्रेक असेल फर्स्ट इनिंग नंतर त्या टाइम मध्ये आपला टॉस केला जाईल. आपण याची दक्षता घ्यायची आहे. चला बिलिनियर्स ग्रुप सुरुवात आपली चांगली होती. अशा वेळी खऱ्या अर्थाने फ्लुएंट क्रिकेट, एक नॅचरल क्रिकेट आपल्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. गरज नाही इतक्या टीम मीटिंगची, त्यामुळे प्लीज आपण वेळ थोडा कमी घ्या. नरेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलला सन्मान दिलाय. सिंगलने स्ट्राइक रोटेशनची भूमिका ठेवली असुराम घरत यांनी आणि या सिंगलच्या सहाय्याने पहिलं दशक धावसंख्येचं आपण पाहतोय. 10 धावा लागल्यात धावफलकावरती. नक्कीच वय वर्ष 57, परंतु फिटनेस अशी की 25 वर्षाच्या मुलाला देखील लाजवतील. काय गोलंदाजी आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला आणि इथे मात्र चुकी होतीये, मिसफिल्ड होतीये. क्षेत्ररक्षण चुकीचं झालं आणि इथे मात्र येतोय चौकार. चौकार आला या बॉल वरती. रुपेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आलेला चौकार. चौकाराच्या सहाय्याने 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सटीक यॉर्कर आणि सन्मान देण्यास भाग पडलाय फलंदाजाला. चांगली बॉलिंग, हा कमबॅक आहे. नरेश गायकवाड वयाच्या 57व्या वर्षी देखील इतकी चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहतोय. वेग आहे, टप्पा अचूक आहे, क्रिकेट आहे, टॅलेंट आहे आणि बीट केलं. यावेळेस पंचांकडे अपील, परंतु
पंचांनी मात्र फेटाळलंय. उत्साह बराच आहे परंतु आत्मविश्वास थोडा कमी पडला आणि पंच मात्र अतिशय तटस्थ एक प्रोफेशनल अंपायर्स मात्र या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून मात्र कोणताही निर्णय नाहीये. नेक्स्ट बॉल, पुन्हा त्यांचा बॉल यावेळेस अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. यावेळेस बॉल अडवलाय. एक धाव येईल. एका धावेच्या सहाय्याने थोडासा बदल आपण पाहतोय. धावफलकावरती 15 धावा लागल्यात. शाहिदजी मोमीन सर आणि त्याचबरोबर नदीमजी शाह सर दोन्ही ऑफिशियल्स आपण या मॅच साठी पाहतोय. त्यानंतर मंगेशजी वारडे माफ करा मंगेशजी वारडे सर आमचे पनवेलचे, ते देखील या स्पर्धेसाठी जोडले गेले. 3 ऑफिशियल्स आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. राऊंड द विकेटने या बॉलला उडवलाय ऑन साइडला आणि इथे मात्र बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. इट्स अ बिग हिट षटकार. नक्कीच सूर्यकुमार यादव यांची आठवण करून दिली या फिल्डिंगने, परंतु अपयश आला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. ओव्हर द विकेट राईट ने मोहसिन शेख यांचा पहिल्या बॉलवरती बीट केलंय फलंदाजाला, परंतु एक चोरटी धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. बॅटच्या सहाय्याने आलेली ही धाव आपण पाहतोय. एक सिंगलच्या सहाय्याने 22 धावा धावफलकावरती. रुपेश म्हात्रे 8 बॉल नक्कीच मोहसिन या खेळाडूंचा आपण पाहतोय 40+ क्रिकेट मध्ये तब्बल 5 मालिकावीराच्या बाईक जिंकणारा खेळाडू आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा बीट केलंय हसुराम घरत ते खेळाडू आपण पाहतोय. 6 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. 10 धावा वैयक्तिक जमवल्यात. त्यानंतर रुपेश म्हात्रे मिडल ऑर्डरला आलेला हा खेळाडू. ही 2 खेळाडूंची जोडी आपण पाहतोय नागाव टीमची. 22 धावसंख्येवर पर्यंत थांबवलं अद्याप तरी. 4थं षटक प्रोग्रेस वरती. चांगली बॉलिंग आता आपण पाहतोय ती बिलिनियर्स ग्रुप या टीमची. यावेळेस पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साइडला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. बॉल जातोय गोळीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर. असुराम घरत त्यांच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. +50 चे खेळाडू आहेत, परंतु जबाबदारी मात्र आता त्यांनी टीमची स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळायचा होता. पंचांकडे अपील केली आहे, परंतु पंचांनी मात्र वॉर्न केले गोलंदाजाला. 1 बाउन्सची वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली आहे. निनादजी तारेकर या ठिकाणी उपस्थित झालेत, लीगचे अध्यक्ष. कालच्या दिवसभरामध्ये देखील त्यांची उपस्थिती आम्ही पाहिली. आज देखील सुरुवातीपासून ते या ठिकाणी जॉईन झालेत. मोहसिन शेख, चला टीम मीटिंग प्लीज थोडी कमी घ्या. डॉट बॉल आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोहसिन शेख बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड द विकेटने तयार आहे. यावेळेस ऑन साइडला मारायचं होतं. चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन कमी आहे, परंतु 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावून येत आहेत. सेफली चेंडू लँड झाला जमिनीवरती. वॅकंट झोन होता आणि या बॉल वरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. कॉम्बिनेशन चांगलं आहे, कोऑर्डिनेशन चांगलं आहे, कॉलिंग चांगलं आहे. नेक्स्ट मॅच लक्ष्मी एंटरप्राइजेस वर्सेस
सिद्धेश शेठ, युवा मंच पोलादपूर, दोन्ही टीम कॅप्टन संदीप कदम आणि मन्नी, प्लीज आपण टॉस साठी यायचंय. ही इनिंग संपली की टॉस केला जाईल. एकच कॅप्टन आला असेल तर त्याला टॉस विन डिक्लेअर केला जाईल. पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साइडला खेळायचं होतं. यष्टी रक्षकाने केलेली चुकी. बॉल सीमा पार. या बॉल वरती आलाय चौकार. चौथं षटक घेऊन आपण पाहतो सुजय खुटले या गोलंदाजाला. 5वं षटक माफ करा. 4 षटकांचा खेळ झालाय. 32 धावा धावफलकावरती. 10 बॉल 20 योगदान देऊन सुरम घरत मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत. परंतु मिडल ऑर्डरला आलेला रुपेश म्हात्रे आपण पाहतोय 7 धावसंख्येचं योगदान दिलंय. 8 चेंडूंचा खेळ केलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. सुजय खुटले या गोलंदाजावरती आता विश्वास टाकलाय आणि तो विश्वास कशा पद्धतीने सार्थ ठरवतील ते मात्र पाहायचंय. पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फुलर लेनचा बॉल. पंचांचा इशारा. यस इट इज नो बॉल आणि झेल देखील या ठिकाणी सुटलाय. 1+2 2 धावा या बॉल वरती आल्यात. फुलर लेनचा बॉल होता. वेस्टचा थोडासा वरती असल्या कारणाने पंचांचा इशारा नो बॉल. 1+2 3 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जात आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक. स्लॉग ओव्हर म्हटलं की मराठी भाषेत आपण हाणामारीचं षटक म्हणतो, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक खेळाडूला एकच विचार असतो की बॉल सीमारेषे पलीकडे धाडायचा आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी करतायत फलंदाज. नेक्स्ट बॉल यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड यॉर्करचा प्रयत्न यस सक्सेस होतोय. चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवरती थोडीशी लेंथ बिघडली होती, परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती खूप चांगला कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय आणि या बॉलने मात्र धावफलक तेथे स्थिरावलंय 35 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुजय खुटले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. फुल टॉस बॉल यावेळेस सरळ बॅटने खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि आणखी एक फलंदाज या ठिकाणी होईल जेलबाद. नरेश ठोंबरे आमच्या या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांची मला वाटतं मॅच आहे, सेकंड मॅच. त्याचबरोबर टीम कॅप्टन एक प्रोफेशनल क्रिकेटर तुषार शर्मा उर्फ मन्नी शर्मा यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मध्ये आपण त्यांना पाहू. स्वागत आहे आपलं. पाच फलंदाज बाद झालेत आपण पाहतोय. निम्मी टीम पॅव्हेलियन मध्ये परतले आणि आता 7व्या क्रमांकावरती आलेला बॅटर दर्शन डाके या खेळाडूला आपण पाहतोय. अगदी तग धरून तळ धरून एक खेळाडू आपण या मैदानावरती या खेळपट्टीवरती पाहतोय. सलामीला आलेले हसुराम घरत आणि चांगले फटके देखील त्यांच्या बॅट मधून आपण पाहिलेत. जे धावसंख्या आपण पाहतोय त्या धावसंख्येमध्ये मी तर म्हणेन 60% वाटा त्यांचा आहे.
चांगली धावसंख्या त्यांच्या बॅटमधून आले आणि आता न्यू बॅटर कशा पद्धतीने बॅटिंग करतो ते पाहायचंय, कारण लिमिटेड बॉल्स आता शिल्लक आहेत या सत्रातील शेवटची ओव्हर आहे आणि बॅटर आपण पाहतोय दर्शन डाकी. सटेक यॉर्कर यावेळेस ऑन साइडला खेळलंय, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र एका धावेचा मोह आवरता आला नाही आणि धावचीची विकेट आपण पाहतोय. आणखी एक फलंदाज होईल बाद. नरेश गायकवाड यांनी थ्रो केला, खूप चांगले, मला वाटते विकेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. चांगली ओव्हर त्यांची आपण पाहिली, तिसरं षटक त्यांनी हाताळलं आणि चांगली फिल्डिंग मात्र या चेंडूवरती पाहिली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 8, 8व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू. बॅटर नेम सांगायचंय. नागाव टीम कॅप्टन, बॅटर नेम नाहीये. सुरेश आलेत यावेळेस आपण पाहतोय. सुरेश यांना स्ट्राईक वरती हसुराम घरत. लेफ्ट आर्म विरुद्ध लेफ्ट आर्म यावेळी शफल झाले, ऑन साइडला खेळलाय, सिंगल धाव अगदी वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस झालाय आणि इथे थ्रो खराब आहे. नक्कीच दाबावे बाळा यांच्यावरती, परंतु या मॅचचा या इनिंगचा स्टार्ट बाला यांच्या माध्यमातून खूप चांगला झाला होता, परंतु आता मात्र थोडासा खराब थ्रो त्यांचा आपण पाहिला. दुहेरी धाव आली, दुहेरी धावेच्या मदतीने 37 ऑन स्कोरबोर्ड, एक 38 धावा, माफ करा, 38 धावा धावफलकावरती. हा बरोबर, आधीच्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट झाली होती. 38 धावा आपण पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्लॉगरचं षटक. यावेळेस चांगला फटका अलॉंग द कार्पेट ऑफ साइडला आणि इथे मात्र पुन्हा एकदा झाली आहे चुकी. आता मात्र विचार करते फिल्डिंग करणारी टीम. आणखी एक चौकार मात्र या ठिकाणी सोडलाय. नक्कीच फील्ड चेंज केलं नसतं तर कदाचित हा चौकार अडला असता, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नशिबामध्ये होता हा चौकार. चौकाराला चौकारच्या मदतीने आपण पाहतो 42 धावा धावफलकावरती आणि एकाकी झुंज देणारा हा खेळाडू आपण, हा बॅटर आपण पाहतो जो 50+ खेळाडू आहे. शेवटपर्यंत झुंज देतो हा एकमेव खेळाडू. हसुराम घरात यांच्या बॅट मधून शफल झाले, पिक केलंय. व्हॉट अ क्रिकेट प्रोफेशनल आणि क्रिकेट मधील कॉपी बुक स्ट्रोक. शेवट मात्र या ठिकाणी गोड केला या सत्राचा. बॉल सीमा पार, षटकार. स्कोर टीम टोटल 48 ऑन स्कोरबोर्ड. 49 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच तुषार रसाळ यांनी केलेला एक खराब थ्रो आणि 10 धावसंख्येचा मोबदला मात्र आपण या ठिकाणी पाहिला. 48 ऑन स्कोरबोर्ड. पहिली इनिंग या ठिकाणी संपले. मला वाटतं टीम कॅप्टन तुषार शर्मा या ठिकाणी उपस्थित, दोन्ही टीम कॅप्टन आलेत. संदीपजी कदम, तुषारजी शर्मा दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. हॅलो हॅलो टॉस मात्र या ठिकाणी केला जातोय. हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल. सो मन्नी शर्मा एक प्रोफेशनल क्रिकेटर या ठिकाणी आपण यांना पाहतोय टीम कॅप्टन. तर टॉस सर आपण जिंकलाय, काय आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. नक्कीच, आणि एक क्षेत्ररक्षण करत असताना समोरची टीम देखील बऱ्याचशा टीमना पराभूत करून इथवर पोहोचले. त्यांना कितपत धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? जेवढे कमी धावा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू शकतो तेवढे कमी धावा आम्ही देऊ, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 28 धावा पण नाही होत आणि 96 धावा पण चेस झाले, म्हणून आम्ही जेवढे कमी धावा देऊ शकतो तेव्हा आम्ही कमी धावात आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच, ऑल द बेस्ट. हे होते तुषार शर्मा उर्फ मन्नी. आणि त्यानंतर बॅटिंग आली या पहिल्या सत्रामध्ये, आपल्या वाट्याला बॅटिंग आली. एकंदरीत पहिल्या मॅचचा अंदाज आपण घेत आहे, तर कितपर्यंत धावसंख्येपर्यंत आपले मजल मारण्याचा प्रयत्न असेल?
ग्राउंडचा अंदाज बघता आम्हाला 70-75च्या आसपास स्कोर ठेवावा लागेल, तर तो विनिंग स्कोर होईल. नाही तर ॲटलिस्ट 60 तर क्रॉस करावंच लागेल. नक्कीच हे होते सिद्धेश युवा मंच टीमचे कॅप्टन. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. आणि त्यानंतर वळूयात मॅच कडे. चला, दोन्ही बॅटर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचंय. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित मान्यवरांचं या 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतो ही टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेची कमिटी, अध्यक्ष संजयजी पाटील बॉस, आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष संतोषजी पवार, कार्याध्यक्ष संतोषजी पवार आणि नानाजी दिवेकर उपाध्यक्ष, त्याचबरोबर सज्जनजी नवाले, नितीनजी कोळी, रवींद्रजी भोईर, गणेश नाना पाटील, आणि त्यानंतर राकेशजी चव्हाण, बाळा धनवे, गोपीनाथ मोकळ, जितूजी सोमासे, त्याचबरोबर किरण खानावकर, ज्यांची टीम आपण मैदानामध्ये पाहतोय ते खजिनदार आहेत या कमिटीचे. त्याचबरोबर श्यामजी पाटील आणि प्रवीणजी पाटील सचिव या कमिटीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी सुरुवातीच्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यानंतर सल्लागार या कमिटीचे रणजितजी पाटील, त्यानंतर भाऊ मुकादम, बाळा धनवे, रत्नदीपजी पाटील, नरेशजी पाटील, शंकर म्हात्रे, प्रशांत खांडेकर आणि वासुशेठ भोईर, त्याचबरोबर बरेचसे सदस्य या कमिटीला संलग्न असणारे आमचे रामजी पाटील असतील, त्यानंतर रामजी घरत, नरेशजी गायकवाड, सचिन मोकळ, नरेश पाटील, निनाद तारेकर, त्यांची देखील उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. आसिफजी दौनाक, राजा केणी, अनंत पाटील, नागराजजी मोकळ, विकासजी पाटील, नितीनजी जोशी, नामदेवजी जमदाडे आणि लहू खेडेकर, त्याचबरोबर समीरजी पाटील, तालुका अध्यक्ष पनवेल, ही सर्व कमिटी आणि त्यांना दिलेली खऱ्या अर्थाने रायगडच्या सर्व खेळाडूंनी साथ आणि खऱ्या अर्थाने त्याच्या बदल्यामध्ये आपण पाहतो ही स्पर्धा. खूप चांगला ग्राउंड आणि या मैदानावरती खऱ्या अर्थाने सर्व कमिटी आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंनी घेतलेली मेहनत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायगडचे हे एवढे खेळाडू जे 450 खेळाडू तब्बल या स्पर्धेमध्ये खेळले, त्या सर्वांचं एकमेकांसोबत असणारं कॉर्डिनेशन ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि ते कॉर्डिनेशन मात्र आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हा नक्कीच 590 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं होतं, फॉर्म भरलं होतं. म्हणजे एवढे खेळाडू आहेत आणि बरेचसे खेळाडू असे असतील ज्यांनी फॉर्म भरला नाही, असे खेळाडू देखील या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि खऱ्या अर्थाने ही जी इमारत काल देखील आपण उल्लेख केला, ही इमारत जी दिवसेंदिवस डे बाय डे वाढत चालली आहे, एक मजला वरती चालली आहे. त्या इमारतीचा पाया कोणी रचला असेल तर प्रदीपजी पाटील, आणि त्यांचा सन्मान आपण कालच्या दिवसामध्ये केला. परंतु वळूयात आता मॅच कडे, जिथे चेस करायच्यात 49 धावा चेस करायच्या बिलिनियर ग्रुपला. नरेश गायकवाड आणि सचिन मोकल ही जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती विराज. पहिला बॉल अकोटप्याचा स्लोअर बॉल होता, हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, शांत सुरुवात, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं, इम्पॉर्टन्स दिलं, तरी देखील ही मॅच सहज जिंकता येऊ शकते. कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर मी वैयक्तिक कालच्या दिवशी उपस्थित होतो, त्यामुळे 83-87 धावा देखील झाल्यात आणि पहिल्या मॅच पासून झाल्यात. यावेळेस मात्र चांगला फटका ऑफ साइडला डीप मध्ये, खूप चांगला फटका आपण पाहतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मात्र आली आहे ती एक. सिंगलने या ठिकाणी धावसंख्येचा श्री गणेश होतोय. एक धाव धावफलकावरती लागली. 48 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विराज पुन्हा एकदा सज्ज. 5-6 पावलांचा रनअप घेऊन अगदी ओव्हर द विकेट राईटने बॉलिंग होतीये. यावेळेस बीट केलंय बॅटरला आणि डॉट बॉलची होतीये सांगता. पहिल्या सत्रामध्ये प्रमुख खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाले असले तरी या सत्रामध्ये त्यांच्याकडे संधी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं केलं, चांगलं टीम कोऑर्डिनेशन ठेवलं, चांगली बॉलिंग झाली तर या 49 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात, परंतु त्या कराव्या लागतील. तो प्रयत्न करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, स्लोअर बॉल, त्याला वेट केला आणि त्यानंतर मात्र पाठवून दिलं.
कव्हर पॉइंट झोन मध्ये 1 बाउन्स आउट ऑफ दी बाउंड्री लाईन आणि या बॉल वरती आलाय नरेश गायकवाड यांच्या बॅट मधून चौकार. चौकार आला या बॉल वरती. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलीच ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. तब्बल 30 चेंडूंचं हे सत्र आहे. पूर्वार्धामध्ये 48 धावा आपण पाहिल्या. उत्तरार्धामध्ये 49 धावसंख्येची गरज असताना त्या 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर पासून मात्र चांगली फटके मारायला सुरुवात होतीये. यावेळेस पुन्हा एकदा तोच झोन, कव्हर झोन मध्ये आणखी एक चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल अलॉंग दी कार्पेट, सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक हा दमदार चौकार. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण या ठिकाणी पाहतोय नरेश गायकवाड यांचा. पहिल्या सत्रामध्ये चांगली बॉलिंग, त्यानंतर एक रनआउटची विकेट आणि आता चांगली बॅटिंग. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय, परंतु फिल्डर आहे मिड ऑफ मध्ये. धाव नसेल या चेंडूवरती. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार आले होते. त्यानंतर चौकार हॅट्रिक आली असती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. षटक या ठिकाणी संपलं. एक षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 9 ऑन स्कोरबोर्ड विदाउट एनी लॉस. बिनबाद ही एक जमेची बाजू आहे. हा एक प्लस पॉइंट आहे खऱ्या अर्थाने बिलियनियर ग्रुप या टीम साठी. हॅलो, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय जयेंद्र कडू, टीम कॅप्टन. पहिल्या सत्रामध्ये थोडेस स्वस्तामध्ये बाद झाला होता हा खेळाडू पहिल्या बॉल वरती, परंतु यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. आपल्या पहिल्या बॉल वरती मात्र बीट केले फलंदाजाला. बॉल जाऊन शरीरावरती आदळला. धाव कोणती नसेल आणि अजूनही 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थाने 40 धावा डिफेंड करण्यासाठी स्वतः कर्णधाराने गोलंदाजी घेतली आहे. स्वतः जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीवरती खऱ्या अर्थाने गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉलने या ओव्हरची झाली आहे सुरुवात. पुन्हा एकदा 6-7 पावलांचा रनअप घेऊन बॉलर तयार. थोडासा व्यत्यय आपण पाहतोय रनअप मध्ये आलाय, कारण अगदी विचार विनिमय करून टप्पा ठेवावा लागेल. फुलरलेनचा बॉल यावेळेस शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आलेलं यश. लगातारचे 2 बॉल निर्धाव आलेत. चांगली बॉलिंग या ठिकाणी होतीये. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा आल्या, 2 चौकार आले फलंदाज नरेश गायकवाड यांच्याकडून, परंतु तरी देखील एक चांगलं षटक, कारण उर्वरित बॉल मध्ये बऱ्याचशा कमी धावा आल्या. त्यावेळेस ऑन साइडला खेळलेत. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नरेश गायकवाड यांचा होता, परंतु थांबवलं खेळाडूने. एकच धाव या बॉल वरती येते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय पहिलं दशक धावसंख्येचं 10 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट, परंतु डीप मध्ये आहे फिल्डर. एकच धाव या बॉल वरती देखील येईल. एक धावेने आता संघ पुढे चाललाय. एक धावेने जरी पुढे गेलाय आणि एखाद दुसरा खराब चेंडूवरती प्रहार केला तरी देखील ही मॅच सोपी आहे बिलियनियर ग्रुप साठी, परंतु ते जे मोठे फटके आहेत, इव्हन त्या सिंगल डबल देखील थांबाव्या लागतील त्या नागाव टीमला. हॅलो, या बॉल वरती मात्र आली आहे विकेट. फलंदाज होईल बाद. पहिली विकेट येते आणि फलंदाज बाद होतील सचिन मोकल. हॅलो,
न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपण पाहतोय सागर मयेकर आणि त्यांचे साथ देतील सलामीवीर फलंदाज नरेश गायकवाड. एक खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नागव टीम कॅप्टन जयेंद्र कडू. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही काही चेंडूंचा खेळ सेकंड ओव्हर मधील शिल्लक आहे. यावेळेस मात्र चेंडू शरीरावरती आदळला. पंचांकडे अपील परंतु पंचांनी मात्र पेटाळली. लेग बाईची धाव मात्र या ठिकाणी वाढली जाईल. चांगली बॉलिंग मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतः कर्णधार आहेत. पहिल्या सत्रामध्ये थोडासा अपयश जरूर आला असेल परंतु दुसऱ्या सत्रामध्ये मात्र खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला. या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या 3 आणि टीम टोटल आपण पाहतोय 12 धावा. 12 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात. 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि 37 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 37 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धाव्यांची सरासरी राखायची आहे. जर ती सरासरी राखली तर सोपी आहे ही मॅच परंतु जर आता गोलंदाजी चांगली झाली तर पुन्हा एकदा नागाव टीम कमबॅक करेल या मॅच मध्ये. रुपेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्यांना जरूर पाहू. तिसऱ्या ओव्हर मध्ये त्यांच्या माध्यमातून एक खूप चांगला झेल देखील आपण पाहिला. डीप मध्ये सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे चांगलं कॉलिंग आहे. 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग महत्वाचं आहे आणि ते कॉलिंग मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही जबाबदार खेळाडू आपण पाहतोय सागर मयेकर आणि सलामीला आलेले नरेश गायकवाड. सिंगल आली या बॉलवरती. सिंगलच्या सहाय्याने टीम टोटल आपण पाहतोय. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. षटक या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18 धावा. 12 बॉल आणि 31 धावसंख्येची अजूनही गरज आहे. मी म्हटलं होतं ही ओव्हर जर चांगली असेल चांगली पडली तर नागाव टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये येईल आणि ती मॅच मध्ये खऱ्या अर्थाने दिसते आपल्याला टीम. आता सामना संपतोले. दोन्ही टीमच्या बाजूने आपण ही मॅच पाहतोय. बिलियनियर ग्रुप वर्सेस जरीमरी नागाव. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 3 षटक या ठिकाणी संपलं. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये करायच्या त्या 31 धावा. 15.50 ची सरासरी मात्र या ठिकाणी राखायची आहे. कमबॅक केलंय. हे खऱ्या अर्थाने चांगल्या खेळाडूंचं लक्षण आपण पाहतोय. पहिला सत्र थोडासा कमी पडला असेल हा संघ तरी देखील दुसऱ्या सत्रामध्ये कमबॅक कसं करावं तर ते असं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो जितू ठाकूर यांना 31 धावा आता चेस करायचे आहेत. सागर मयेकर ऑन स्ट्राईक. पहिला बॉल वेग आहे परंतु यष्टी रक्षकाला देखील बीट केलंय आणि बॉल येतोय तो सीमा रेषेच्या बाहेर. बाईच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार. प्रयत्नांची पराकाष्ठा होतीये ती गोलंदाजांकडून परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील तितकीच महत्वाची आहे. चौकार आला या बॉल वरती. नशिबाची साथ कुठेतरी आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या बाजूने. नरेश गायकवाड नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत. त्यांच्या बॅट मधून आपण जर विचार केला तर 2 चौकार आलेत आणि त्याचबरोबर आता सागर मयेकर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. 22चा चौकार आला. चौकाराच्या सहाय्याने टीम टोटल झाल्यात त्या 22 धावा.
फुलटॉस बॉल, खराब बॉल, नो चेंडूंचा इशारा पंचांचा आणि ऑन साइडला पाठवला या बॉलला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील झालाय सफल. 1+2 या बॉल वरती धावा येतील 3. एखादी चुकी टीमला या स्पर्धेच्या बाहेर नेऊ शकते. यावेळेस मात्र ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. व्हॉट अ क्लासिकल स्ट्रोक. हा येतोय षटकार. 3-4 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल होता, त्यानंतर त्याला पिक करून मात्र पाठवून दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. स्क्रीन वरती आपण पाहतोय जबरदस्त हा फटका येतोय षटकार. एकतीस धावा लागल्यात धावफलकावरती अजूनही. 18 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस चांगला फटका, क्लासिकल. पुन्हा एकदा स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हर झोन मध्ये बॉल होतोय ट्रॅव्हल सीमा रेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला हा एक दमदार चौकार. नागाव टीमने या मॅच मध्ये वापसी केली असं वाटत असताना मात्र सागर मयेकरने त्यांच्या स्वप्नांवरती फेरलेलं हे पाणी. खूप चांगली बॅटिंग. 14 धावसंख्येची गरज आहे साठी यॉर्कर. तेवढाच चांगला फटका ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये. फिल्डर आहे, फंबल झालं. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. जिथे एकच धाव होती तिथे जसा फंबल झाला तसा सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. चित्त्याची चपळाई आणि ही हरणाची गती या दोन खेळाडूंची आपण पाहतोय. एक खेळाडू 50+ आहेत, परंतु तरी देखील फिटनेसचा दर्जा मात्र महान आहे. यावेळेस पुन्हा एकदा पिक केलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणखी एक दमदार फटका, आणखी एक दमदार षटकार. बॅटर नेम सागर मयेकर यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा आपण पाहतोय शफल झाले. त्यानंतर पिक केलं बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ मायटी हिट. षटकार. सहा धावसंख्येची आता गरज आहे. हे महागडं षटक आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 धावसंख्येची गरज आहे. काय समीकरण होतं. 25 धावा मला वाटतं 5 बॉल मध्ये आल्यात. यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. वॅकंट झोन मध्ये बॉल. 1 बाउन्स अलॉंग दी कार्पेट. सीमा रेषेच्या बाहेर जातोय. या बॉल वरती देखील आलाय चौकार. आणि आता गरज आहे फक्त 6 बॉल मध्ये 2 धावसंख्येची. जिथे 12 बॉल 31 चं समीकरण असताना एक महागडं षटक. 29 धावा कुठून काढल्या त्या गोलंदाजाला. आणि फक्त आता 2 धावसंख्येची गरज आहे. दोन धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. धर्मा पाटील यांना आपण पाहतोय. 50+ चे एक बॉलर आहेत. 2 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. क्रिकेट आहे, इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, जिथे 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिफेंड झाली आहे. परंतु इथे मात्र बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु ते जजमेंट चुकलंय. आणि या बॉल वरती धावा आल्या 2. आणि हा विजयी फटका नक्कीच या ठिकाणी डिक्लेअर होतोय. वेल प्लेड बोथ द टीम्स. नागाव टीम आपण देखील खूप चांगला खेळ केला. आपलं देखील खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बिलिनियर्स ग्रुप. वैभवजी भोपी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य, ते देखील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जोडले जातील. स्वागत आहे सर आपलं.
नक्कीच आणि पहिल्या सत्रामध्ये सुरुवात ज्यांनी खूप